नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठाचे व्हेज मोमोज. कढईमध्ये 2 चमचे तेल आपण गरम करून घेऊयात. त्यामध्ये आपण मग टाकणार आहोत चिरलेला 3 चमचे लसूण, किसलेला 1 चमचा आलं आणि हे थोडंसं लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचे. हे परतेपर्यंत मी एका बाजूला चिरलेला कोबी, ढोबळी मिरची आणि गाजर घेतलेले. आता हे लालसर झाले. मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मिरची घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालते. हे झालं की आपण हे जे काही किसून घेतलेलं साहित्य आहे, कोबी, गाजर आणि ढोबळी मिरची, ते मी सगळं घालून घेते आणि आता हे मी परतवून घेणार आहे. आता ही भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आहे आणि मग वाफ द्यायची आपल्याला. पण आपल्याला याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. मी अशीच भाजी थोडीशी परतली आहे आणि 5 मिनिटाची वाफ दिली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जराशी भाजी मऊ झालेली आहे. मी त्यानंतर आता त्यात घालते 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा टोमॅटो सॉस. आपण इथे भाजीमध्ये सोया सॉसचा वापर करतोय, त्यामुळे मीठ वापरताना थोडंसं कमी वापरायचं, कारण बऱ्याचदा असं होतं की सोया सॉस घातल्यानंतर भाजी खारट झाली. सो सुरुवातीला मीठ थोडं कमी घालायचं. आणि आता मी परत एकदा वाफ दिली आहे भाजीला. तुम्ही बघू शकता भाजीचा रंग पण सुंदर आलेला आहे. मी पुन्हा भाजीला जी वाफ दिली ती साधारण 2 ते 3 मिनिटाची होती. त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता मी ही नॉर्मल चपाती ज्या पिठाची बनवतो आपण, त्या गव्हाचं पीठ मळून घेतलंय चपातीच्या पिठाप्रमाणेच आणि लावायला गव्हाचं पीठ आणि थोडंसं तेल घेतलंय की हाताला चिकटू नये. आता मी एक छानसा उंडा बनवून घेणार आहे आणि नॉर्मल आपण जशी चपाती लाटतो तशी पातळ चपाती लाटून घेते. मी या मोमोजमध्ये कुठेही मैद्याचा वापर केलेला नाही. तुम्ही हे मोमोज एकदा करून बघा. हे मोमोज खाल्ल्यानंतर तुम्हाला बाहेरच्या मैद्याच्या मोमोजना अजिबात चव लागणार नाही. तुम्ही बघू शकता की ही अशी चपाती मी लाटून घेतली आणि एक मध्यम आकाराची जी वाटी आहे त्या वाटीच्या साहाय्याने मी त्याची पुरी काढून घेतली आहे. आता त्या पुरीवर आपण जी बनवून घेतली आहे मोमोजची भाजी ती मी 1 चमचा घालून घेते. आणि आता तुम्ही बघू शकता मी याला मोदकासारख्या घड्या घालणार आहे आणि मोदकासारखा शेप देणार आहे. एकावर एक मी अशी घडी घालतीये. मी पूर्ण घडी दुसऱ्या घडीवर घालत नाहीये, अर्धी घडी घालतीये. तुम्ही बघू शकता त्यामुळे पाकळ्या भरपूर पडतात. तुम्ही मोमोजला आवडेल तो आकार देऊ शकता. मी इथे हा मोदकाचा एक आकार देते आणि आणखी 2 प्रकार मी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता मी हा असा मोदकाच्या आकाराचा एक मोमो बनवून तयार केलेला आहे. आता या दुसऱ्या मोमोसाठी मी तुम्ही बघू शकता एका साईडची मी चिमूट घेऊन बंद केली. आणि आता मी एक घडी एकाच साईडला घालते आणि एक साईड मी पूर्ण प्लेन ठेवते. एकच घडी टाकते मी दुसऱ्या प्लेन बाजूवर. तुम्ही बघू शकता ही अशी घडी घालायची, पण खालची साईड मी तशीच प्लेन ठेवते आणि शेवटपर्यंत अशा घड्या घालून आपल्याला बंद करून घ्यायचंय. आणि वरच्या कडा जाड राहू नये म्हणून आपण शेवटी सगळ्या बाजूनी एकदा त्याला चिमटीने थोडंसं पातळ करून घेणार आहे, जेणेकरून ते पटकन शिजेल आणि छानही दिसेल. तुम्ही बघू शकता हाही आकार किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही बनवू शकता, गरजेचं नाही याच आकारात बनवलं पाहिजे. आणि हा आता तिसरा प्रकार. याच्यामध्ये मी एका बाजूनी परत एकदा बंद करते आणि आता तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडला घड्या घेते. दोन्ही साईडच्या घड्या घेऊन चिमटीने बंद करणार आहे. हा असा परत एकदा दोन्ही साईडच्या घड्या एका हाताने येत नसतील तर अशा एका वेळेला एक घडी अशी घ्या आणि एकत्र बंद करा. या अशा प्रकारे आपल्याला घड्या घालून घ्यायच्या. पुन्हा एकदा डबल घडी आणि बंद, पुन्हा एकदा डबल घडी आणि बंद करायचे. आणि शेवटी आपल्याला त्याला पूर्ण एकसारखं दिसावं, जाड जाड राहू नये वरती, म्हणून पूर्ण वरतून एकदा आपल्याला चिमटीने बंद करून घ्यायचं आणि आकार द्यायचा. तुम्ही बघू शकता हाही आकार किती सुंदर दिसतोय. तुम्हाला ज्या प्रकाराच्या ज्या आकाराच्या आवडतील त्या आकारात तुम्ही बनवू शकता. तर आता हे आपण वेगवेगळ्या आकाराचे मोमोज बनवून घेतलेले आहेत. आता आपण त्यांना वाफवायला ठेवणार आहे. त्यासाठी मी चाळणीला तेल लावून घेतले आणि खाली कढईमध्ये पाणी ठेवलेले आणि आता हे सगळ्या वेगवेगळ्या आकारांचे जे पण मी बनवलेले ते मोमोज मी वाफवायला ठेवते. साधारणपणे 10 मिनिटात हे मोमोज शिजून तयार होतात. मग आपण हे थोडीशी वाफ गेली की मोमोज काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि गरमागरम मोमोज
सॉस बरोबर सर्व करणार आहे. तुम्हाला आवडत असल्यास मी मोमोजची चटणी रेसिपी नक्की टाकेल, तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा. आणि आता ही गव्हाच्या पिठाच्या मोमोजची रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.